पिंपरी चिंचवडकरांची सकाळ ढोल ताशा लेझीम अन जयघोषाच्या आवाजाने झाली। नाट्य कलावंतांसोबत पारंपरिक लोककलांनी सजली नाट्यदिंडी 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन। श्री मोरया गोसावी मंदिर पासून या नाट्यदिंडीला सुरुवात झाली। गांधी पेठ तानाजी नगर मार्गे ही दिंडी श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलापर्यंत पोहोचली। नाट्यदिंडीचे स्वागत लोकांनी खूप उत्साहात केले। नाट्यदिंडीच्या सुरुवातीला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पिंपरी चिंचवडचे कार्याध्यक्ष राजेश कुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल आणि असंख्य नाट्य कलावंत सहभागी झाले होते। नाटक हे ज्ञान आणि मनोरंजनाचे साधन आहे। निखळ मनोरंजन करणारी, आशयप्रधान आणि वास्तवावर भाष्य करणारी नाटकं व्हायला हवीत। प्रायोगिक व व्यावसायिक बाल रंगभूमीला विशेष अनुदान राज्य सरकारने दिले पाहिजे। तसेच ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, तिकीट दरात कपात व्हावी अशी अपेक्षा 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली। 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा शनिवारी पिंपरी चिंचवड येथे पार पडला। अभिनेते मोहन जोशी, अशोक हांडे, डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील, पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते। या सोहळ्यात मावळते 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांनी 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांना संमेलनाध्यक्षांची सूत्रे सुपूर्द केली। शरद पवार म्हणाले, चित्रपटसृष्टी आधी हजारो वर्ष सर्वाधिक प्रभावी माध्यम ही रंगभूमी होती। मात्र आता जवळपास सर्व निर्माते कलाकार हे हिंदी चित्रपटाकडे वळत आहेत। त्यामुळे मराठी रंगभूमी ओस पडत आहे। तसेच हल्ली डिजिटल माध्यमातही नाटकं सादर होतात। मात्र त्यामध्ये रंगभूमीचा जिवंतपणा नसतो असेही पवार यांनी सांगितले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशाला ज्याप्रमाणे पुरातन मंदिर आणि शौर्याचा इतिहास आहे, तसाच नाट्य आणि नृत्य परंपरेचा देखील इतिहास आहे। त्यामुळेच मराठी प्रेक्षक OTT आणि सोशल मीडिया असताना देखील नाटकांना गर्दी करतात। राजकारणी चांगले कलाकार आहेत असे बोलले जाते। मात्र तुमची कला आमच्यापेक्षा अवघड आहे। राजकारणात कधी कधी धाडसी निर्णय घेतले जातात। 1.5 वर्षांपूर्वी सत्ता बदलाचा पहिला अंक झाला आहे। आता दुसरा अंक सुरू आहे। तर निवडणुकीच्या निकालानंतर तिसरा अंक पार पडणार आहे। तसेच नाटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले। पूज्य सामंत म्हणाले, 100 नाट्य संमेलन होताना भाऊसाहेब भोईर यांनी माजी संमेलनाध्यक्षांची आठवण ठेवली ही कौतुकास्पद आहे। ज्याप्रमाणे उद्घाटन सोहळा होत आहे, त्याप्रमाणे उर्वरित विभागीय संमेलन व्हायला हवीत। मात्र संमेलन होत असताना त्यावेळी बॅकस्टेज कलाकार, तंत्रज्ञान यांचा देखील विचार व्हायला पाहिजे। तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायचे वाटतंय। जुनं ऑफिस महालक्ष्मीला असून मला मरीन ड्राईव्हला सोडून परत जाणाऱ्या मन्या, गाडी काढायला मन्या। हेलो, हाँ मैडम सिक्योरिटी बोल रहा हूँ। हाँ बोलिए विद्यार्थी जी बोलिए। आप मेरा साहब को जरा संभालो। कहाँ बात है? आ गया मैं बोलता। आके उन्होंने कचरे का डिब्बा वो जैसे ही साहब के बाइक में उल्टा कर दिया। यार, हाँ फिर हम बोले हम जाते हैं भाई। आप नीचे अपने जगह पे बात की, लेकिन सुनाई नहीं, बहुत बड़ी कुछ है। ठीक है
अगर फिर से गाड़ी में लगाई आई शपथ फोड़ू टाकेन चला 3 भाषा में बोला फिर भी समझते नहीं इसको 5 4 3 2 1 माझा गाडीचा फोन माझ्या थोबाडावर मारायची आयडिया कोणाची आहे? अच्छा जगातल्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी इथं का जमा झाल्या? काय भाऊजी तू थांब या संकटाला मलाच तोंड होते. हे बघा मी तुम्हाला अतिशय प्रेमाने आणि समजुतीच्या स्वरात सांगतो माझा हातपाय तोंडून होईपर्यंत 4 घास घेईपर्यंत तोंडातून एक अवक्षर काढायचं नाही. माझा टाळकं ऑलरेडी सटकलेला आहे. स्वतःचा अपमान करून घ्यायचा नसेल तर तिकडे एक बेडरूम आहे. त्या बेडरूम मधून तुम्ही मावाल एवढा एक बेड आहे. स्वतःची बॉडी उचलायची तिकडून जाऊन फेकायची गरज नाही. अरे नाही मला आधी कळलं असतं हा तेजस्वी चेहरा इथे हे जमावून इथे वाचला असतं. अरे नशीब तुम्ही हिंदू आहात. इतके वेळा घटस्फोट बोलताय तलाकच्या हिशोबाने 88 घटस्फोट झाले. हे पाणी दाखवायला आता उठू काय डोळे काढते बोलायचं नाही म्हणजे दिवसभर अपमान सहन करता फक्त मी एकटं मध्ये मी दिवसभर म्हणालो दिवसभर गाड्या पार्किंग करत बसायला मी काय व्हॅले पार्किंग मध्ये नोकरीला काय येते सर सकाळी उठल्या पहिला अपमान तू करतेस. मी उठते तर तू घरातच नसतेस वॉकला गेलेली असतेस. त्यामुळे एवढ्या मोठ्या भाड्याच्या घरात मी एकटा हा पहिला अपमान. कारण उठून जातो किचन मध्ये तिथे अतिशय पेचव असा आयुर्वेदिक चहा पितो. नाही त्याच्यावर गिळायला बिस्किट असतात पण त्या बिस्किटाची चव जवळ पुठ्यासारखी असते. म्हणे दुपारी कोबीची भाजी खाल्ली ती फुलली आहे. आता हे खाऊन काय लगोरी लावतायची कोणाला काय लावू? यो हनी सिंग कोण आहे हा? अरे हे खूप मोठे शास्त्रीय गायक आहे. सिंग नावाचा माणूस शास्त्रीय गायक? हा यमन आहे. सरकार लोकांचा यमन वेगळा असतो काय? दान घेता नाही झोळे हवी रिकामी भरता थोडी पुन्हा वाढले आपण फक्त घेताना लाजायचं नसतं. मला सांगा काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या देव देतो तेव्हा छप्पन हारून देतो. नको ते म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. चांगले आणि कविताजी लाड मेढेकर यांचा या निमित्त अतिशय मनापासून सन्मानपूर्वक सन्मान करायचा.
नाट्य आणि अभिनय काय असावा, कसा असावा याचा परिचय आपण आधी अगोदर घेतलेलाच आहे, पण आज एवढ्या मोठ्या संख्येने पुन्हा एकदा तो आलेला आहे. प्रशांतजी आणि कविताताई, त्याचबरोबर अतुलजी तोडणकर यांनी सुद्धा आपल्या अभिनयाने सगळ्यांना खेळवून ठेवलंय, त्यामुळे त्यांचाही सत्कार कवी कैलास बैरट यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर संजीव कुमार पाटलांना विनंती, त्यांनी प्रेक्षकांच्या. सर्वप्रथम सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो गैरसोय झाल्याबद्दल आणि सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही सगळ्यांनी त्याच उत्साहानं, कोणी काही हालचाल न करता त्याच उत्साहानं छान दाद दिली आणि हा प्रयोग ऐतिहासिक करून दाखवला. थँक्यू सो मच.